नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूया चिवळीची भाजी. यालाच बारीक घोळ किंवा चिवळ असं सुद्धा म्हणतात. उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ नक्की खाल्ला पाहिजे. त्यासाठी मी बारीक घोळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि याच्या फक्त मुळ्या काढाव्या लागतात. बाकी ही भाजी चिरायची गरज नाही. स्वच्छ निवडून घेऊन याला खूप माती लागलेली असते, म्हणून 2-3 पाण्याने धुवून पाणी निथळत ठेवायचं आहे. त्यासाठी एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. 3 चमचे तेल मी घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये बारीक आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे लांब चिरलेला कांदा. कांदा थोडा जास्त घालायचा आहे, म्हणजे भाजी अतिशय रुचकर होते. कांदासुद्धा परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता लाल तिखट, हळद घालायची आहे आणि ती सुद्धा चांगली परतून घ्यायची आहे. लाल तिखट थोडं जास्त घालायचं आहे, कारण ही भाजी झणझणीतच छान लागते. यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चिवळाची भाजी घालायची आहे. मीचं पाणी निथळत ठेवलं होतं. तेल, कांदा आणि ही चिवळाची भाजी थोडं जास्त घालावी लागते, कारण तेव्हाच भाजी मऊ आणि लुसलुशीत होते. मीठ सध्या आपल्याला घालायचं नाही. जोपर्यंत भाजीचं आमचं पाणी जळून जात नाही तोपर्यंत मीठ घालायचं नाही, कारण त्यामुळे भाजी खारट होऊ शकते. कांदा आणि आपण घातलेल्या मसाल्यांमध्ये भाजी शिजू द्यायची आहे. बघा, अतिशय सुंदर असं भाजीचा रंग, टेक्स्चर खूप छान आलेला आहे. आता भाजीतलं पाणी जळाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजी परतून घ्यायची आहे. यानंतर मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आधी पूर्ण बेसन न घालता अर्धी बेसन घालून आपल्याला भाजीमध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही. पाणी घातल्यामुळे भाजी चिकट होते, म्हणून थोडंसं तेल आपण आधी शिल्लक घालून उरलेलं बेसन पुन्हा घालून मस्त अशी भाजी परतून घ्यायची आहे. थोडा वेळ वाफ काढायची आहे. झाकण ठेवून ती भाजी शिजू द्यायची आहे. तेल आणि कांद्यामध्ये शिजल्यामुळे अतिशय भन्नाट अशी चव या भाजीला येते. एक माझी चॉईस जर सांगायची म्हटलं तर ही भाजी जर शिळ्या ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही नक्की खाऊन बघा, खूप छान लागते. आणि चपातीबरोबर कोथिंबीर घालून सर्व करा. नक्की बनवून बघा. उन्हाळ्यामध्ये थंड प्रवृत्तीची असते, त्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे. बनवून बघा आणि कशी झाली हे सांगायला विसरू